हॅलो फ्रेंड्स, मी अल्पिता आणि स्वागत असं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या ना आमचा खळा असा आणि आमच्या खळ्यात काही छप्पर नाही असा, आम्ही सारवूचाच खळा ठेवलेला. तर त्या झालं असं की आता पाऊस चालू झाला ना एकदा की आमचा खळा पूर्ण असा खणला जाताला आणि मग ह्या खळा असा नाही दिसायचा, म्हणजे खळ्यातली सगळी माती वाहून जातली आणि बाकीची कशी नॉर्मल जमीन तसं आता दिसताला. त्यामुळे खळा असं तर आता कसं अजून व्यवस्थित आहे, तितकं का अजून पाऊस लागलो नाही. तर असंच बघते, असं बरं वाटतं बघू जरा आपल्या घरासमोर असा शेणाने सारवलेला खळा. पण आमच्या खळ्यात छप्पर नसल्यामुळे तर आता नसताला, म्हणजे 2-3 महिने. त्याच्यानंतर मग पावसाळा संपतलो ना तेव्हा आम्ही पुन्हा खळा करतलो आणि पुन्हा या सगळा बघूक मिळताला. तर आता सध्या ना आमका 2-3 महिने खळ्याची खूपच सवय झाली आहे. म्हणजे अंगणात बसून असे गप्पा वगैरे मारायचो आम्ही, अंगणात बसून चाय प्यायचो. तर ह्या सगळ्या खूप मिस करतले मी, पुढचे पावसाचे जे काय महिने असतील तेवढे दिवस. आणि मग पुन्हा ह्या सगळ्या 5-6 महिन्यानंतर मग आपल्याला पुन्हा सगळं बघूक मिळताला. कारण आमच्याकडे पाऊस तर दिवाळीपर्यंत असतात, त्यामुळे काही खळा करणं शक्य नाही असता. कारण मातीचा खळा असल्यामुळे पाऊस इलो की त्या लगेच असा माती ती सगळी निघून जातं आणि नॉर्मल होतं. त्यामुळे खळा खूप उशिरा करतो आम्ही. तर मी ना खळ्यात खूपच मिस करतले. माका ना असे काही काही ठराविक जागा असतात ते खूपच आवडतात आणि त्यातलीच माझी आवडती जागा म्हणजे हा आमचा शेणान सारवलेला खळा. आणि पावसाचे 5-6 महिने हा आता खळा नसताला, तर माका खूपच आठवण येतली खळ्याची. तर ह्याच माका सांगूचा होता. तर चला, बाय बाय.